नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी मालिकेचा लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे प्रेक्षकांनो. आणि या प्रोमोमध्ये आतापर्यंत जी वसुंधरा बेलसरे आता या जगात नव्हती असं तारिणीला माहिती पडत होतं. ही अचानकपणे गायब झालेली आणि या लहानशा तारिणीच्या जीवनातून खूप वर्षांपूर्वी गायब झालेली वसुंधरा बेलसरे आता ही जिवंत असल्याची गुप्त माहिती जेव्हा केदारला आता सापडते तेव्हा मात्र केदारच्या पायाखालची जणू जमीनच सरंगते. जरी एकीकडे दुसरीकडे आता तारिणी ही देश सांभाळण्यासाठी गेलेली आहे, तर इकडे मात्र आता केदार तिला दिलेलं वचन पूर्ण करण्यात जाणार आहे. तर हो प्रेक्षकांनो, आता मालिकेत वसुंधरा बेलसरे जिवंत असून तिला आता कौशिकी आणि इकडे जेजेने बंदी बनवून ठेवलेला आहे. खूप वर्षापासून बंदी असलेली वसुंधरा बेलसरे आता इकडे केदारच्या हाती लागत आता कौशिकीचा गेम ओव्हर होणार आहे. चला तर या लेटेस्ट प्रोमोमध्ये नेमकं काय दाखवण्यात आलेलं आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आता पूजेचं उद्यापन घरून झालेलं असतं आणि केदारला एकच चिंता असते, ते म्हणजे खरंच ही तारिणी ठीक असेल ना. तारिणीने एकसुद्धा कॉल आता तिरंगा मिशनवरती असताना केदारला केलेला नसतो आणि सतत चिंता असते केदारला तारिणीची. म्हणून आता तारिणीचा नंबर नाही, नंबर सतत बंद येतो. म्हणून आता तेवढ्यातच आता केदारचा मोबाईल वाजतो आणि फोन असतो तो म्हणजे विक्रम कारखानेने केलेला असतो केदारला कॉल. तेव्हा केदार हॅलो बोलतो आणि तेव्हा इकडे मात्र आता केदारला लगेच तो समोरचा माणूस बोलतो की मी विक्रम कारखाने बोलतो. तेव्हा कुठं ना कुठं आता भीती बाळगलेली असते, भीतीसुद्धा मनात असते केदारच्या. आणि केदार बोलतो जय हिंद सर, बोला काय झालं, तारिणी ठीक आहे ना. तेव्हा विक्रम कारखाने बोलतात की हो तारिणी ठीक आहे आणि मला तुला काहीतरी एक गुपित सांगायचं आहे. जरी आता तारिणी मिशन तिरंगावरती असली तरी मात्र आता तुला मला काहीतरी सांगायचं आहे आणि शांततेत ऐक. एक लोकेशन मी तुला सेंड करतो माझ्या रॉच्या माणसांनी. आता जेव्हा इकडे मात्र तारिणी मिशनसाठी परफेक्ट आहे का नाही म्हणून तिच्या आजूबाजूच्या लोकांवरती तिच्यावरती खूप बारीक नजर ठेवलेली होती. पण तेव्हा मी तारिणीला ही गोष्ट सांगितली नाही, कारण ती मिशन तिरंगासाठी तिच्या मनात कसलीही मात्र भीती नको हवी होती मला. आणि इकडे मात्र आता मी केदार खांडेकर काय सांगतो शांततेत ऐक. तुला माहिती आहे तारिणीची आई वसुंधरा बेलसरे आणि मी तिला चांगलंच ओळखतो, कारण जसं तारिणीला मी तिरंगा मिशनसाठी आता इकडे अमृतसरला बोलावून घेतलं होतं तेव्हा आता तिच्या आईलासुद्धा एक मिशन मी आता दिलं होतं आणि ती चांगली कामगिरी तिने केली होती. पण मात्र आता मला वसुंधरा बेलसरे जिवंत आहे ही गुप्त माहिती मिळालेली आहे आणि हे ऑपरेशन आता तुला पार पाडायचं आहे. त्या ठिकाणी रेड मारत मात्र तारिणी टीमची कसलीही मदत न घेता तुला एकट्याला रेड मारत आता वसुंधरा बेलसरेला जिवंत आहे आणि तिला मात्र आता सुखरूप तुला घरी घेऊन जायचं आहे बेलसरेच्या. तेव्हा मात्र इकडे आता केदारला खूप आनंद होतो आणि मात्र आता केदार लगेच जे लोकेशन पाठवलेलं असतं विक्रम कारखानेनं त्या दिशेने आता रवाना झालेला असतो आणि त्याबद्दल कुणालाही माहिती नसतं. तर इकडे मात्र आता विक्रम कारखानेने हे काहीही सांगितलं नसतं की इकडे आता वसूला कोणी किडनॅप केलेलं असतं. एवढ्या दिवसापासून गायब असलेली वसुंधरा अचानकपणे आता जिवंत असल्याचं केदारला समजलेलं असतं आणि आता केदार त्या मिशनसाठी घरून निघालेला असतो. तर इकडे मात्र आता त्या मिशनवर जाण्यापूर्वी आता इकडे विक्रम कारखानेने इकडे केदारला सांगितलं असतं की जर वसुंधरा बेलसरेला तू नीट घरी घेऊन गेलास तर मात्र आता गुलाबची बॉस कोण आहे हे सर्व काही कोळं तुमच्यासमोर पडलेलं आहे ना. या सर्व प्रश्नांची उत्तरे तुला मिळून जातील, कारण आता गुलाबची बॉस कोण आहे हे वसुंधरा बेलसरेला माहिती आहे. म्हणूनच तिला खूप वर्षापासून बंदी बनवलं गेलेलं आहे. तेव्हा मात्र केदार बोलते की यस सर, मी आता ही कामगिरी माझ्या जीवावर जरी बेतलं ना तरीसुद्धा नीट पार पडणार आणि तारिणी टीमची मदत न घेता. तर इकडे मात्र आता लगेच मिशनवरती केदार त्या लोकेशन जे पाठवलेलं असतं त्यानुसार पोहोचलेला असतो. तर समोर बघते तर काय
तिथं आता त्याच ठिकाणी गुप्त मीटिंग अशी चालू असते, ते म्हणजे कौशिकी खांडेकर आणि जे जेची. तेव्हा आता जे जे हसून कौशिकीशी बोलत असते आणि बोलते की खरं तर आज मात्र काहीही झालं तरी तारिणी कुठं गेली याचा शोध तर मी लावणारच, तू कौशिकी निवांत राहा. मात्र आता तारिणीला सुद्धा आपल्याला लवकरच संपवायला हवं, कारण ही तारिणी जेवढी घातक आहे ना, जेवढी तिची आई वसुंधरा बेलसरे आपल्यासाठी घातक होती, पण काही कारणाने आपण तिला मारू शकलो नाही. तिला असं बंदी बनवून ठेवलेलं आहे. पण ही गोष्ट जेव्हा तारिणीला माहिती होणार ना, तेव्हा मात्र कौशिकी तुझ्यासाठी हे काहीही चांगलं ठरणार नाही. तेव्हा कौशिकी बोलते की आजपर्यंत या कौशिकीच्या कोणीही वाटेला आलेलं नाही आहे, पण या तारिणीमुळे माझा खूप मोठा लॉस झालेला आहे. या तारिणी टीमच्या एका मेंबरलासुद्धा मी जिवंत सोडणार नाही आणि त्या अगोदर मात्र या वसुंधराला मला जीवे मारायचं आहे. तेव्हा मात्र आता जे जे बोलते की शांत हो, तुला माहिती आहे की एवढ्या दिवसापासून आपण का वसूला असं जिवंत ठेवलं, त्यामागे सुद्धा एक रहस्य आहे आणि असं मारून टाकून आपल्याला नाही चालणार. त्या अगोदर या वसुंधराच्या मुलीची काय अशी मी आता बदला घेणार आहे ना, तू बघच. त्यावर आता इकडे कौशिकी लगेच आता वसुंधरा जिथं असते तिथं जे जेला घेऊन जाते आणि या दोघींच्या माघारी असतो तो म्हणजे केदार. आता केदार लगेच जिथं वसू असते तिथं जाते आणि या दोघींना रंगे हात पकडते. तेव्हा आता इकडे जे जेमध्ये आणि केदारमध्ये खूप भयंकर हातापाई होते. जे जे आता केदारला गोळीसुद्धा मारते आणि आता त्याच्या पायाला गोळीसुद्धा लागते. तेव्हा आता तेवढ्यातच कौशिकी आता इकडे केदारच्या समोर येते आणि मात्र आता केदारपासून जे लपून ठेवलेलं सत्य असतं कौशिकीने की तीच गुलाबची बॉस आहे, तेव्हा मात्र आता ते रहस्य खरंच आता इकडे केदारला समजलेलं आहे. पण इकडे मात्र केदारच्या मनात एकच असते की तारिणी जेव्हा ऑपरेशन तिरंगावरून परतणार आणि तिची आई जिवंत आहेत हे तिला कळणार, तेव्हा मात्र नेमकं काय होणार. तर इकडे मात्र आता जे जे सोबत केदारची हातापाई होते आणि इकडे मात्र आता जे जेला हरवून कौशिकीला आता डोळ्यात तिच्या कौशिकीच्या आता विरोधात जात इकडे मात्र वसुंधरा बेलसरेला आता बंदी बनवलेलं असतं. तिला आता चांगल्या प्रकारे इकडे मात्र कौशिकीला धडा शिकवत आता बंदीतून सोडून घेऊन गेलेला असतो केदार, जिथं तारिणी टीम आहे. पण मात्र आता जे जे विरोधात खूप मोठं ॲक्शन घ्यायचं इकडे केदारने ठरवलेलं असतं. तर जेव्हा वसुंधरा बेलसरे तारिणी टीम समोर जाते तेव्हा मात्र आता ती साक्ष देते की हो, जी काही गुलाबची बॉस आहे ती कौशिकी खांडेकरच आहे आणि हेच सत्य तिने मला लपवून ठेवण्यासाठी आता लाच दिली होती, पण मी ती लाच घेतली नाही आणि मात्र तिने माझं नाव खराब केलेलं आहे. तेव्हा मात्र आता केदार बोलतो की काकू, तुम्ही आता निवांत राहा, तुमच्या केसाला सुद्धा आता कोणी धक्का लावणार नाही, कारण तुम्ही तारिणी टीमकडे आहात आणि तुमची मुलगी तुम्हाला लवकरच इथं भेटायला येणार, मी वचन देतो. तेव्हा मात्र इकडे आता लगेच तारिणीची आई सांगते की हो, मिशन तिरंग्यासाठी गेलेली आहे ना तारिणी, आणि हाच मिशन तिरंगा जिथं ती पूर्ण करण्यात जाते तिथंच मात्र ही कौशिकी खांडेकर तिला आता मरणाच्या दारात पाठवणार असं तिने मला धमकी दिलेली आहे. तेव्हा आता केदार इकडे वसूला वचन देते आणि बोलते की तुमच्या मुलीच्या केसाला सुद्धा कोणी धक्का लावणार नाही, हे वचन मी तुम्हाला देतो आणि आता लगेच इकडे केदार अमृतसरला जाण्यासाठी निघतो. तर इकडे मात्र आता लगेच तारिणीची आई जेव्हा जिवंत आहे तेव्हा तारिणीला समजणार, तेव्हा नेमकं कशी रिॲक्ट करणार हे पाहणं तेवढंच रंजक आहे. आणि खरंच तारिणीचा जीव आता कौशिकीच्या तावडीतून हा केदार वाचू शकेल का, हा पाहणं तेवढंच रंजक आहे. म्हणून प्रेक्षकांनो, असेच जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी आताच माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली. स्वामी समर्थ.